हाय गाईस, बाय. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या सर्व व्हिडिओजला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि राजस्थान सिरीज नसतील बघितली तर ती नक्कीच जाऊन बघा. प्लेलिस्ट बनवली आहे आणि प्लेलिस्टचं म्हणजे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो, एकदा नक्की बघा. 5 व्हिडिओज आहेत, खूप तुम्हाला आवडतील. आणि भाऊ कदमवाल्या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. आज आहे 15 जानेवारी आणि आज आहे गुरुवार. तर आज आपल्या मठात जाण्याचा प्लॅन तर आहे, कारण की या वर्षात मी गुरुवारी एकही दिवस मठात नाही गेलो. बाकीचा दिवस गेलो होतो, ते तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये, पण गुरुवारी नाही गेलो. तर आज नक्की जाण्याचा प्रयत्न करू आणि त्या व्यतिरिक्त काय होते तेही तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तर चला सुरू करूया. पहिले ब्लॅक कॉफी पिऊ, नंतर आपल्या दिवसाची सुरुवात करू. तसं तर मी उठलो होतो 6:30 वाजता आणि काय सांगू, व्हिडिओ कालच एडिट केली होती, पण सकाळी उठून 1 तास तर रील बघायलाच लागतो चार्ज व्हायला, त्याशिवाय बेडमधून उठताच नाही येत. तुमच्यासोबत पण असं होत असेल तर कमेंट करून सांगा. तर पाहूया आज काय होते. 10:30 वाजलेले आहेत आणि आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे ब्लॅक कॉफीने. कॉफी पिऊन झालेले आहे, आता चिवळा आणि कुकीज खातो. या तुम्ही पण. आता 12 वाजलेले आहेत आणि घरी बसलेलोच होतो, तर बाहेर निघाल्याशिवाय कंटेंट काय आपलं शूट होत नाही. आता आम्ही चाललोय फुलाला वॉश करायला. कशी छोटी जरी घाण गाडी असली तर चांगली नाही दिसत, तेव्हा खूप म्हणजे बरं वाटते तर वॉश करायला चाललो. आज आमच्या घरी पावडर संपली होती तोंडाला लावायची, म्हणून आम्ही आलोय बोईसर MIDC मध्ये थोडं तोंडाला पावडर लावायला. धूळ दाखवतो, थांबा तुम्हाला 5 मिनिटं थांबा, दाखवतो धूळ किती उडते बोईसर मध्ये. आता थोडीशी पावडर लावून झालेली आहे, पण आता आम्ही चाललोय घरी, कारण की पप्पा बोलले की पावडर आणलेली आहे, हे परत MIDC मध्ये जाऊ नको. तर आता आम्ही चालल्यात बोईसर ईस्टला, कारण की समीर जिथे वॉश करायचं तो वॉशिंग सेंटर बंद होता आणि आता आम्ही चाललो होतो दुसऱ्या इथे. पण आता समीरला आठवलं का ईस्टला ब्रिज उतरल्यानंतर लगेच आहे, तर आता आम्ही चालल्यात तिथेच. आता आम्ही स्प्रॉकेटच्या वरचं हे खोललेलं आहे प्लॅस्टिकचं, कारण की चेन ल्यूप करायची आहे. आता गाडी वॉशिंगला आल्या तर चेन ल्यूप पण करूनच देऊ, म्हणजे क्लीन करू पहिले मग ल्यूप करू. आता आमचा शो फ्लॉप झालेला आहे. समीरने चेन क्लीनर आणलाच नाही, नवीन जुना होता, जरासाच होता बघा, थोडाच मारलेला आहे चेनला. आता वॉशिंग करू तेव्हाच त्याला सांगू का तू चेन धू बिफोर वॉश. आपल्याला आपला एक नवीन मित्र भेटलेला आहे, गोल्डन रॉटव्हिलर. त्याचं नाव काय आहे माहिती नाही, आणि तिथे वॉशिंग चालू आहे गाडीची. फायनली वॉश झालेली आहे बाईक. आता आम्ही चेन ल्यूप करू आणि निघू इथून. तर घरी तर कधीच आलो होतो आणि APL बघत होतो यूट्यूबवर, कारण की माझा लहान भाऊ खेळत आहे आणि तो इन टीम आहे. मी एवढ्या वर्ष म्हणजे क्रिकेट खेळलो, पण मी कधीच APLला इन टीम नव्हतो, फक्त डगआउटमध्येच बसून होतो. तर तो खेळत आहे म्हणून आज मी बघत आहे, आणि नक्कीच आपण APL बघायला पण जाऊ. आता जेवूया, म्हणजे APL बघता बघता जेवूया, नंतर व्हॉइस ओव्हर करायला जाऊया. आज होपफुली आज मिनी व्लॉग कंप्लीट होईल व्हॉइस ओव्हरवाला. आज पण आहे वाटाण्याची भाजी आणि राईस. या तुम्हीच जेवायला, वाटाणे खाऊन मला आलाय कंटाळा आता. फायनली मित्रांनो गरमीमध्ये बसलो होतो खूप. व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यायला खूप सुंदर व्हॉइस ओव्हर देऊन झालेलं आहे, ती तुम्ही व्हिडिओ बघितली असेल होप करतो. घरी मी कधीच आलो होतो 4 वाजता. आत्ता खातोय जिम जॅम आणि वाजले 4:30. आता थोडे व्लॉग्स बघतो, खूप दिवस झाले व्लॉग्स वगैरे बघितलेले नाही मिळत. आता थोडे व्लॉग्स बघतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो ग्राउंडवरच. ग्राउंडवरून आल्यावरही आपल्याला कुठेतरी जायचं आहे. जर तुम्ही मला रेग्युलरली फॉलो करत असतील तर तुम्हाला माहितीच असेल. फायनली मित्रांनो आता आलो आहे खेळायला. पहिली मॅच चालूच होती, डायरेक्ट फिल्डिंगला राहिलो उभं. आज तसेही कमी प्लेयर्स आहेत. आज इथे मॅच बघायला आलेले आहेत आमचे संकेत उर्फ विजय देवरकोंडा आणि विजय देवरकोंडा काय उमरोळीचा, आणि आहेत आमचे गोरू जॅक्सन, एकमात्र जॅक्सन. दाखवू नको, मूड ऑफ आहे. का रे आज मूड ऑफ काय तुझा? रोज तर बडबडत असतो. सोडून गेली रे, सोडून गेली. किती सोडून सोबत गेली, दुसऱ्यासोबत. खरीवाली का? खरीवाली. आता खरं ना खोटं काय नाही राहिलं, सर्व संपलं. ये क्या देख रहा हूँ मैं? 12 बॉल डॉट आज भाई 2 मॅच मध्ये. जिंदगी खराब चालू होती, क्रिकेटमध्ये पण लागले. फिर से आता कसं वाटतंय माझं? मला काय नको रोज बांधतो मी. हा
रोज का म्हणतात तुम्ही पण रोज हरतात तुम्ही शेवटची मॅच जिंकतात म्हणून. हाय ओ माय गुडनेस देखो देखो कोण आहे समीर कसं वाटतं तुला आज मस्त वाटतंय पण मी आज पहिल्यांदा करायला. तुझी चुकी नाही भाई आधी चुकी आहे हार्दिकने 8 डॉट केल्यात कॅप्टन कॅप्टन मी आता विचार करतोय कधी संडे येतोय ना कधी नवीन टीम येते. ओ आमची टीम आहे ती थोडी पुंदेल झालाय साप. आजचा दिवस खूपच खराब होता माझ्यासाठी. आणि प्रथमेश राऊत आपल्याला थोड्या वेळात निघायचं आहे. हो किती वाजता निघायचं? 7:30 वाजता 7:30 वाजता निघायचं आहे. 7:30 वाजता यस थेट पालघरला. आता 7:15 वाजलेले आहेत. आता जस्ट फ्रेश झालो, खेळून तर कधी झालो होतो. आता बसलेलो, आता चाललो आहे गावातल्या पहिले साईबाबाच्या मंदिरात, मग जाऊया पालघरला मठामध्ये. आता आलेलो साईबाबांच्या मंदिरात, चांगलं दर्शन झालं. आता निघायचं आहे पालघरला जायला. समीरचा कॉल येतोय, थांबा. आता 15 मिनटं झाली आम्ही इथे थांबल्यात. अमोल काही यायचं नाव घेत नाही. 10 मिनटं झाली समीर त्याच्या घरात गेला आहे. हे बघा ही समीरची गाडी. समीर पहिले माझ्यासोबत होता पण तो अमोलला घ्यायला आलेला आणि तो पण अमोलसोबतच बाता मारत बसला. ही आहे चिडू, हिच्यापासून सावध राहा. ही कशी पण रॅन्डम व्हिडिओ काढते ना टाकते. सगळं चुकीचं आहे हे सगळं चुकीचं आहे. मी नाही, कधी नाही. random video काढल्या? रॅन्डम व्हिडिओ काढून टाकल्यात तू खूप. रिअल मोडवाले आहेत हे. ही आणि प्रद्युमन. तुझं नावच आहे रिअल मोड मध्ये रिअल गोष्टी घडतात ते चांगलं दाखवतात. 7:50 झालेले आहेत आणि आम्ही निघाल्यात. इथे निनाद भेटलेला आहे. खूप दिवसानंतर तो आमच्यासोबत मठात चालला आहे. आणि पुढे ओलावर चालले आहेत समीर आणि अमोल. यस आम्ही तर 5 चालले पण आमच्या मागचे दोघं आहेत ना तिघं ते खूप हळू यायला लागले. काय बोलेल मग तू? मी तर स्वेटर घालून आलोय पण पतूने स्वेटर नाही घातलेलं मिळत आणि निनादने पण नाही. अमोल आणि समीर घालून आल्या. मी तर पालघर मधून आलो म्हणजे 4 रस्त्यावरून सरळ आलो 5 बत्तीवरून. मला तरी वाटते ते डायरेक्ट सरळ गेले हायवेने. आम्हाला बघायचं होतं पालघर कसं आहे, जागेवर आहे का नाही, म्हणून आम्हाला पालघरमधून एक राऊंड मारायला लागतो. असं पण वीकमधून एकदा ते 2दाच येतो पालघरला. फायनली आम्ही पोचलोय आणि इथे आमचे मित्र भेटलेले आहेत. हिमांशू राऊत एकटे दर्शन घ्यायला येतात ते. आता मध्ये समीर आणि अमोल गेले. आता झूम करून दाखवतो आणि तू पण चाललाय. तर मी पण दर्शन घेतो, नंतर हिमांशूला भेटतो. हाय गाईस, चॅनल टू माय यूट्यूब. तर आम्ही मठात आलेलो आता. तर बघू शकता सर मित्रमंडळ जमलेलं आहे. तर आमच्या भाईला जाम सपोर्ट करा तुम्ही. बाय गाईस. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालोय घरी जायला. भागेश भेटलेला, जय भेटलेला, धनीत पण भेटलेला आणि हा निनाद आहे ना निनाद, तो बाजूला कोपऱ्यात गेलेला. तुम्ही या अगोदर व्हिडिओमध्ये बघितलं असेल. अख्खा दिवस फोनवर बोलतो. ते मी दाखवलं नव्हतं पण तू स्वतःच बोलला नको दाखवू. आता बघा आम्ही चाललोय घरी मस्त. कोणी काही खावडवलं तर खाऊ, नाही तर घरी जाऊ गपचूप. आज निनाद स्पॉन्सर आहे आम्हाला दहीपुरी आणि शेवपुरी. काय बोल काय बोलू काय जास्त पैसे आले त्याच्याकडे तर काय नाही पेमेंट नाही झालं अजून. बघू कधी होते. पेमेंट कशावर? आमचे 2 मित्र आलेले आहेत, लेट आलेले आहेत पण थेट आलेले आहेत. आता आमचा अजून एक प्लॅन झालेला आहे. प्रणय राऊत आणि प्रतीक शेलके, द फेमस पर्सनॅलिटी. पहा, जर तुमचा व्लॉग कंप्लीट नसेल होत ना तर 4 मित्र पकडा, त्यांना घेऊन फिरा. 4 मिनिटाच्या जागी 14 मिनिटाचा कधी व्लॉग होईल ते समजणार नाही. काय तू आता मी रोज तेच करतो. ते बघा आमचे अजून 3 मित्र म्हणजे अजून एक भेटलेला आहे आशू, तोष, पिंपले. आता आम्ही चालले आहेत पालघर ईस्टला कॅफे हॅशटॅगला. असंच टायमावर प्लॅन झाला. विकी आणि प्रणय आले तर प्लॅन झालेला आहे आमचा. आता तिकडे जाऊन निवांत बसण्याचा. तिथे जाऊन आम्ही निवांत बसू, मग पाहूया किती वाजता निघतो घरी जायला. फायनली गाईस, तुम्हाला लाईटीवरून समजलंच असेल आम्ही पोचलोय. इथे ऑल टाईम गर्दी असते. आम्ही इथे येऊन बसलो होतो आणि अजून एक पार्टनर वाढलेला आहे आमचा. आता बघा इथे हॅशटॅगला येऊन हे कॅरम खेळायला बसलेले आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही घरी पळू. हे बघा इथे रोडचं काम चालू आहे आणि येताना हे अमोल वगैरे इथून आलेले पण आम्हाला सांगितलं नाही. आम्ही निघालो आणि ते दुसऱ्या रोडने गेले. म्हणजे काय, माणसांनी सांगितलं तरी पाहिजे. आता आम्ही कसे बसे चालले आहेत खडीवरून. हे बघा खडी कशी आहे.
आता आम्ही चाललोय उमरोळी ईस्टला तुलसी चायनीज कॉर्नरमधून पार्सल घेण्यासाठी. माझ्या लहान भावाने मला सांगितलं येताना काहीतरी पार्सल आण, आज वार आहे गुरुवार, तर तुलसीला ऑर्डर केली होती तर तीच घ्यायला चाललोय. बघा इथून आम्ही पार्सल घेतलेलं आहे, मी खाल्लेलं नाही मिळत, सबूत आहे. काय बोल तू बरोबर ना? बरोबर. नाही तर लगेच दिलं उद्या फोन येतील असं. आपण मी बाहेरचं बंद केलं काय? हो तुम्ही बाहेरचं बंद केलेलं आहे म्हणून आम्ही काही खात नाही मिळत, नाही तर आम्ही खाऊन गेले असते, पार्सल नसता नेलं. बघा मित्रांनो, नशीब याला बोलतात. आले आणि फाटक खुल्लं भेटणं, नाहीतर आता उमरोळीचं फाटक 15 ते 20 मिनटं तरी खोलत नाही, त्याच्यापेक्षा जास्तीही बंद असते. नशीब आहेत, नशीब. आज जेवणामध्ये आहे मेथी, चपाती, पेज क्रिस्पी आणि राईस. तर आता मोनूसाठी पार्सल आणलंच होतं, म्हणजे त्याने आणायला सांगितलेलं होतं, आपल्याला पण भेटलेलं आहे त्यातलं खायला. आणि होप करतो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आजची व्हिडिओ इथेच संपूया, उद्या नवीन व्लॉग चालू करूया. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. आपले डेली व्लॉग्स चालूच आहेत. बाय बाय.